क्रिकेटची स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. जे जोटिंग देवरू संघाचं एक वेगळी संकल्पना, एक वेगळं स्वरूप या स्पर्धेला दिलं गेलं. डे नाईटचं फॉर्मॅट आहे आणि या सर्व जर मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी भरपूर उत्कृष्ट आहेत. बहा फुलटॉ चेंडू किती सुंदर ड्राईव्ह केला. अगदी शॉर्ट एस्टाकेवर मिसफिल्डिंग झाली आणि लगेच दुहेरीचा प्रयत्न. पहा कॉलिंग किती लाजवाब. जसा वेगाने ससा पलत असतो त्याच वेगाने मात्र या ठिकाणी सूर्यन दलवी आणि सागरनं धाव कंप्लीट केली गेली. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे जर सागर मोठे फटके केले तर मला मात्र या ठिकाणी सिंगल डबलला रोटेट करावं लागेल. आपल्या पार्टनरला जास्त संधी द्यावी लागेल आणि त्या अनुषंगाने मात्र तो चांगला स्ट्रोक तिथे मात्र सजवतोय. एक चांगला क्रिकेट. आता मात्र कुठेतरी मोठा फटका खेळायचा होता परंतु कुठेतरी एलिव्हेशन मात्र जुळालं नाही आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी सुरेन दलवी यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. जर तुम्ही एक षटकार जरी लगावला तर रामकृष्ण काकडे याच्या माध्यमातून पर सिक्स साठी 500 रुपीज कॅश प्राईज दिला जाणार आहे. लखन पाटील याचकडून सुद्धा तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे एका षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल सुरेन दलवीसाठी. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचली. बागपूरला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चांगला होता कारण पाहिलं तर पूर्णपणे ऑफ साईड खाली होती. वेकेंट जागा होती. डीप एस्टा कव्हर पॉइंटला कुठला फिल्डर नव्हता. ती जागा त्याने निवडली परंतु चेंडू मध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज संकेत घोडे करतो. चांगले संकेत सध्या देतोय आपल्या संघासाठी कारण पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी केतनने 12 धावा खर्च केल्या होत्या परंतु त्यांचा मात्र कुठेतरी वसपा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज संकेत करत असताना चेंडू खाली राहिला त्यामुळे मात्र परफेक्ट टायमिंग जुळलं नाही. शॉर्ट कव्हर पॉइंटला मात्र फिल्डर आहे. चांगली फिल्डिंगचा नजराणा पेश करतोय परंतु एक धाव मात्र त्या ठिकाणी वाचू शकला नाही. सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या वतीनं संघाची धावसंख्या पोहोचेल बिनगडीबाज 16. आज आमने संघ सुद्धा जर पाहिलं तर पूर्णपणे कंप्लीट साईड घेऊन या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि आतापर्यंत चांगली पार्टनरशिप. पावलाचा बापा डान्स इन ट्रॅक शॉट शॉर्टेस्ट कव्हरच्या दिशेनं चेंडू मात्र चालला अगदी डीप मध्ये आणि शेवटच्या मोमेंटला मात्र त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं गेलं. म्हणजे सुरेनची बॅटिंग जर आपण पाहिली तर एक्झॅक्टली जे रेग्युलर खेळतायत आपल्या संघासाठी त्यांना मात्र कुठेतरी लाजवणारी ही बॅटिंग असावी कारण आतापर्यंत पाहताना एकही डॉट चेंडू खेळला नाहीये. प्रत्येक चेंडूवरती त्यांनी सिंगल डबल धाव जोडली गेली आणि पूर्णपणे त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे ज्या अनुषंगाने तो मात्र चेंडूला मिडलिंग करतोय आणि धावांचा सुद्धा मात्र या ठिकाणी वेग वाढवण्याचा तो प्रयत्न करतोय. चांगला क्रिकेट. शांतमय वातावरण परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम पाहतोय. पुन्हा मात्र चेंडू गॅपमध्ये चाललाय. शॉर्ट स्टॅकवरला फिल्डर आहेत. शेवटच्या मोमेंटला मात्र त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं गेलं आणि इथे मात्र पहा यालाच म्हणतात परफेक्ट कार्यक्रम. हा विकेट्स मात्र नेहरू संघाने प्राप्त केला नाहीये तर ही विकेटचं बलिदान दिलंय सूर्यन दलवीनं. यालाच म्हणतात मित्रांनो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ का म्हटली जात आहे. पहिला विकेटचं पतन झालं. पहिला धक्का लागला टीम योगेश 11 आमने संघाला. नवीन फलंदाज आमण्याचा कुमार आलाय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला खेळपट्टीवरती पाला मिळू शकेल आणि टाळ्यांच्या गजरानं सध्या आपण पाहू शकाल सूर्यन दलवीचं मात्र त्या ठिकाणी स्वागत केलं गेलं कारण त्याला सुद्धा समजलं की एक्झॅक्टली आता 2 षटकाचा खेळ संपन्न झाला आहे आणि मला सुद्धा मात्र हा प्रवास संपन्न करावा लागेल. जर मी शेवटच्या षटकापर्यंत जर खेळपट्टीवरती टिकून राहिलो तर मात्र धावांचा वेग आहे तो मात्र कुठेतरी कमी वाढेल आणि त्या अनुषंगाने मात्र त्यांनी विकेटचं बलिदान दिलं आणि मैदानाच्या आतमध्ये आपण कुमारला पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकाल या ठिकाणी 19 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. फलंदाज सुरेन दलवी बाद झाला परंतु पाहू शकाल त्यांनी 9 धाबांचं बहुमूल्य योगदान आपल्या संघाला दिलं. अजून पहिल्या इनिंगचा आपण जर खेळ पाहिला तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांचा खेळ जरूर इथे मात्र आतापर्यंत संपन्न झाला. 9.50च्या गतीनं धाबा जोडल्या गेल्या. 3ऱ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज
केतननं पहिला षटक हाताला होता आणि आता मात्र त्याला आपण दुसऱ्या स्पेलमध्ये पाहतोय, परंतु पहिला चेंडू मात्र त्या ठिकाणी चुकीच्या लेंथवरती हाताला वाईटच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी बहाल केली. शॉर्ट रनअप आहे, परंतु मसल गोलंदाज आहे इथे मात्र चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहतोय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना इथे मात्र सध्या सुरू आहे. तदनंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. आजच्या पूलमध्ये पाहिलं तर फक्त 8 संघ तुम्हाला खेळताना इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. चांगला फॉर्मॅट इथे मात्र आपण पाहतोय स्पर्धेच्या वतीनं आणि परफेक्टली नियोजन. पुन्हा चेंडू खाली राहतोय. मी पहिल्या सामन्यापासून या ठिकाणी एक्झॅक्टली उल्लेख केला होता या खेळपट्टीचा की या विकेटच्या अगदी जवळपास एखादा स्पॉट आहे की तिथे ज्यावेळी चेंडू रिलीज होतोय त्यावेळी चेंडूला उस्ती मिळत नाहीये आणि अचानक कधी कधी चेंडू टेकऑफ घेत असतो आणि ज्यावेळी 2 चेंडू केतन हाताळले त्या चेंडूला मात्र पूर्णपणे उचली मिळाली नाहीये आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बीट सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची कडा कॉट बिहाइंड फिंगर अप, फलंदाज बाद होईल कुमार. दुसरा धक्का लागेल टीम आमने संघाला. देव पावला श्याम दळवीला सरपंचाला यो झोटिंग देव पावला. निश्चितपणे झोटिंग देवाच्या नावाने तुम्हाला या देवरुख संघ खेळताना पाहायला मिळतो आणि त्यांच्याच माध्यमातून मित्रांनो ही स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि ज्या देवताचं नक्कीच दर्शन घडलं माजी सरपंच श्यामजी दलवी साहेबांना आणि त्यांचं गुणगान गाणारे संगीत आपण या ठिकाणी या DJ अजयच्या वतीने मात्र या ठिकाणी ऐकलं. परंतु इथे कुठेतरी कुमारनं खूपच निराजनक कामगिरी केली. आपल्या संघाला पाहिले तर एकही धाबाचं त्यांनी योगदान दिलं नाही. 3 चेंडू फेस केले आणि शून्यावरती तो मात्र बाद होऊन माघारी परतला. नवीन फलंदाज ऋषी आलाय 4थ्या क्रमांकावरती. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहू शकाल. दुसऱ्या स्पेलमध्ये केतन गोडीच्या वतीने पाहत आहोत. पुन्हा पाहू शकाल चेंडू ऑनसाईडला टर्न केलाय. काऊ कॉर्नरकडे शतरक्षक 2 फिल्डर कडून चूक घडली आणि अखेर चेंडून सीमारेषा ओलांडली. मिळतील एकूण 4 धावा. ये नातीच्या पाय मात्र त्या ठिकाणी दुसरे फिल्डर फोचले होते परंतु त्यांना सुद्धा मात्र त्या ठिकाणी चेंडू थांबवता आला नाहीये आणि अखेर नशिबाच्या 4 धावा आपण या ठिकाणी म्हणू शकतो या टीम आमने संघासाठी, कारण या धावांची मात्र कुठेतरी आवश्यकता आहे. 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. खराब चेंडू आहे त्याच्यावरती हुक केलाय आणि पाठवला अगदी फाईन बाउंड्रीच्या पलीकडे. पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा विथ चौकार. हा तुम्ही पाहू शकाल रिफ्लेक्ट 2 विंडोज मध्ये खराब लेंथ होती, बीमर होता त्याच्यावरती पाहू शकाल जबरदस्त हुकचा फटका. पुढील चेंडू फिरिट की हा एखादा मोमेंट असेल की या ठिकाणी आमने संघ कमबॅक करेल का. फ्रीटवरती सुद्धा फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो या षटकार. पाहू शकाल या ठिकाणी जबरदस्त मात्र या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन पाहू शकाल आणि ज्या दिशेने ऋषीला फटका हा एक्झिक्यूट करायचा होता त्या दिशेने मात्र त्याची पूर्णपणे आपल्याला बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली. अगदी फोर्स केला होता लॉंग ऑफच्या दिशेनं. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी या स्ट्रोक त्याने सजवला आणि पाहू शकाल या ठिकाणी
चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे मिस्टर ऋषी दलवीच्या वतीने आपण पाहू शकाल. 35 कुठेतरी सुरुवातीला पाहिलं तर केतननं मात्र चांगले चेंडू हाताळले होते, परंतु कुठेतरी आता मात्र षटकाचा अंत आपल्याला कडवट पाहायला मिळतोय. कारण एक भीमर चेंडू सुद्धा आपण पाहिला, त्याच्यावरती चौकार जोडला गेला, फ्री चेंडूवरती षटकार आला आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला योगेश 11 आमने संघ पाहायला मिळतोय. पाडण्याचं कार्य आता मात्र या ठिकाणी सुरू आहे. तसे पाहिलं तर पुण्याचं कार्य आहे, कोणालाही पाणी पाजा. परंतु या सामन्यामध्ये पाहूया कोणता संघ कुठल्या संघाला पाणी पाजेल. 35 धावा फलक्यावरती. यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. दुसऱ्या फेरीतील दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण पूर्णपणे सज्ज राहायचं आहे, कारण आज आपल्याला चला सामन्याला सुरुवात करूया. आपण जरूर चेंडू हरवलाय, परंतु तुम्हाला पुढील जो खेळ आहे तो नवीन चेंडूवरतीच खेळावा लागेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल संजय स्पोर्ट सावध विपक्ष टीम गावदेवी स्पोर्ट यवई. पाहू शकाल या ठिकाणी पंचाचा लेग बायचा शॉट फायनलीकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक अवांतर धाव इथे मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकाल या ठिकाणी संघाची धावसंख्या 2 गडी बाद 36 धावा. एक्झॅक्टली 12च्या धावगतीने धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिल्या तर 12 धावा जोडल्या होत्या आणि त्याच धावगतीने आता मात्र धावा आपल्याला पाहायला मिळतात. सागर फुलोरेसाठी या ठिकाणी पारितोषिक आमच्याकडे आलेला आहे. जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर केतन बजागे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिल्या जाणार आहे. परंतु चौथ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज देवेश. अकुटबाचा चेंडू होता, ऑन साईडला पूल केलाय, चांगला फटका आहे, परंतु पाहू शकाल अगदी वाडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरकडे फिल्डर तैनात आहेत. एकच धाव तिथे मात्र मिळेल. परंतु आज ऋषीचा आपण जर खेळ पाहिला तर चांगल्या रिदम मध्ये आहे. चांगला बॅट मात्र पाहिलं तर चेंडूला मिडलिंग करतोय आणि नक्कीच कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला मात्र नक्कीच हे धोक्याचे संकेत असावे, ज्या अनुषंगाने त्यांनी आतापर्यंत खेळ सादर केलाय. कारण 2 चौकार एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आलेले आहे आणि वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळतोय. फक्त 5 चेंडूचा त्याने मात्र या ठिकाणी खेळ सादर केलाय. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सागर सुद्धा 2 चौकारे साह्यानं 10 धावांचं आतापर्यंत योगदान दिलेले 7 चेंडू त्याने फेस केले आणि आता मात्र स्लॉग ओव्हरला मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे असं म्हणावं लागेल. 37 धावा फलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. बागफूट पंच स्क्वेअर ऑफ द विकेट, लाजवाब स्ट्रोक, शॉट ऑफ द आफ्टरनून म्हटलं तर वावगं टर्न नाही. चेंडू चालला अगदी पॉइंटच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. काय फटका मात्र आपण पाहतोय, हा सागर फ्लोरेचा क्लास आहे. कुठलाही डीप मध्ये फिल्डर तिथे उपस्थित होता, तीच जागा त्याने मात्र निवडली. आता पावलांचा वापर केला, पूर्णपणे पाहू शकाल अगदी फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न देवेच्या वतीने झाला गेला. एक धाव जरूर कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न सुरू आहे आणि जोपर्यंत चेंडूला उतरून फेक करतील तोपर्यंत 2 धावा लेगबायच्या स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेला. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये धावा कुठल्या पद्धतीने येतात हे महत्त्वाचं नसतो. तुम्हाला धावा
ची आवश्यकता असते आणि त्या धावा येत आहेत एक्झॅक्टली योगेश इलेव्हन आमने संघाचा आपण विचार केला तर. आणि जी सलाम आपण जोडी पाहतोय खेळपट्टीवरती महत्वाची जोडी आपण पाहतोय सध्या फील्डवरती आहे. एका बाजूला ऋषी दलवी तर दुसरीकडे पाहिल्या तर सागर फुलोरे. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिल्या तर अजूनही मात्र बॅटिंग लॉंग लाईनअप आहे, परंतु या दोघांवरती भरपूर काही अपेक्षा आहेत. खराब चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केला आहे. येतो ह्या षटकार. बॅटचा फ्लो स्टँडिंग डिलिव्हर पाहू शकाल आणि काय नजर तिथे मात्र त्या ठिकाणी सागरची आपण पाहिली त्या फटक्यावरती. पंडित गोडे यांना मात्र चेंडू अगदी टाटा बाय बाय करत निघून गेला आणि धाबांचा अगदी पाऊस पडतोय मैदानाच्या आतमध्ये असं म्हणावं लागेल. काही दिवसांपूर्वी थोड्या थोड्या पावसाच्या सरी सुद्धा आपल्याला पाहायला आपल्याला, परंतु एक्झॅक्टली या स्पर्धेवरती सूर्यदेवता पूर्णपणे प्रसन्न आहे आणि धाबांचा पाऊस पाडला जातोय आमने संघाच्या वतीनं. आता मात्र ऑन साईडला मात्र या ठिकाणी हुक करायचं होतं, परंतु चेंडूमध्ये थोडासा वेग कमी केला गोलंदाज देवेशनं आणि त्याच वेगामध्ये फलंदाज बीट झाला आणि धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 2 गडी बाद 49. देवेश कुठेतरी वापसी करण्याचा प्रयत्न करतोय. ऑन साईडला केलेला आहे पाहू शकाल अगदी लावून द कार्पेट चेंडू चालला डीप स्क्वेअर लेकडे थोडंसं मात्र त्या ठिकाणी खुंबलिंग पाला मिळाली, परंतु एकच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. अशा रीतीने 4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला आणि एक्झॅक्टली 50 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट होत असताना टीम योगेश 11 आमने या संघाच्या अजून एका षटकाचा खेळ येणे बाकी आहे. सागर फुलोरे यांचे लाडके मामा मिस्टर केतन बजाज यांच्या माध्यमातून सागरसाठी पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आणि ज्यावेळी दुसऱ्या इनिंगमध्ये जर सागरने गोलंदाजी केली आणि जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तरी सुद्धा त्याला मात्र तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चर्चा सुरू आहे की एक्झॅक्टली शेवटच्या ओव्हरमध्ये कुठल्या गोलंदाजाला आता मात्र चेंडू सुपवायचा आणि त्या छोट्याशा टीम मीटिंगमध्ये आता मात्र निर्णय घेतला गेला आणि अखेर स्लॅग ओव्हरमध्ये अंतिम षटकासाठी गोलंदाज प्रतीकचा मात्र या ठिकाणी वापर केला गेला, जे अंबिका देवरुंगपाडा संघासाठी कुठेतरी देवरुंगपाडा संघाचा एक उद्दिष्ट असेल. जर आपण अंडर 60 पर्यंत जर या ठिकाणी जर आपण आमने संघाला थांबवलं तर मात्र आपल्या संघासाठी कदाचित ही चांगली बाब होऊ शकेल, परंतु आमने संघाने सुद्धा मात्र निर्धार केला असेल की या ओव्हरमध्ये किमान 12 ते 15 धाबा जोडल्या 60च्या पुढे जर आपण पोहोचलो तर मात्र आय थिंक एक मानसिक दडपण येऊ शकेल, ज्यावेळी त्या धाबांचा पाठलाग करतील देवरुंगपाडा संघ. वेळेला महत्व द्या, सर्व संघांना विनंती करतोय. आतापर्यंत पाहू शकाल 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 2 विकेट जरूर इथे मात्र गमावलेल्या आहेत. खराब चेंडू आहे फुल टॉस आणि पहा पंचांचा बीमर नो बॉल. तसा चेंडू चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने 2+1 एकूण 3 धाबा इथे मात्र जोडल्या जातील. बॅटच्या स्वरूपात 2 आले आणि अवांतर रूपाने 1 धाव आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. हा दुसरा फ्रीट पाहतो या इनिंगमध्ये. पहिल्या फ्रीट चेंडूवरती षटकार जोडला होता फलंदाज ऋषी दलवीनं आणि मात्र हा दुसरा फ्रीट चेंडू खेळण्याची संधी मिळाली ती म्हणजे सागरला. आणि आमची या शामियानाचे पोपरेटर मिस्टर अजय काकडे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. जबरदस्त या मैदानाला मात्र त्यांनी सजवलेलं आहे आणि चांगली साऊंड सिस्टीम पाहतोय त्यांच्या वतीनं. साफसुथरा व्हॉइस तुमच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. फ्रीट चेंडू धावसंख्या 53, 2 गडी बाद. ओव्हर द विकेटना पुन्हा मार्गस्थ होतोय. पुन्हा खराब चेंडू डाबा स्टिकवर लेंथ होती आणि त्याला पाठवलाय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून 6 धाबांसाठी.
फुलटॉस होता आणि काय जबरदस्त फटका त्याच्यावरती एक्झिक्यूट केला अगदी परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि टायमिंग सुद्धा लास्ट जबाब आणि दोन्ही फिरीट चेंडूवरती षटकार आले म्हणजे परफेक्टली कार्यक्रम इथे मात्र केला गेला त्या फिरीट चेंडूचा कारण आपण एक्झॅक्टली पाहत असतो की फिरीट चेंडूवरती जास्तीत जास्त मोठे फटके येत नसतात कारण फलंदाज एक्झॅक्टली मोठा फटका खेळण्याच्या रेडीमध्ये असतो परंतु लेंथ मात्र फलंदाज ते ओळखत नसतात किती रिदममध्ये आपल्याकडे चेंडू येतो ते मात्र पाहत नसतात आणि कदाचित त्या चेंडूवरती फलंदाज एक्झॅक्टली आपल्याला बीट होताना पाहायला मिळत असतात परंतु इथे मात्र पहा दोन फिरीट चेंडू मिळाले आणि त्याच्यावरती जबरदस्त मात्र त्याचा लाभ उचलला टीम आमने संघाने इथे लाईन चुकली गेली कुठेतरी पाहू शकाल जी खेळपट्टी आहे त्याच्या पलीकडे चेंडू मात्र पडला गेला आणि पुन्हा पंचाचा नो बॉलचा इशारा म्हणजे यानंतर पुन्हा फिरीटची संधी असेल आणि तो खेळ इथे मात्र तो चेंडू फेस करेल फलंदाज सागर फुलोरे धाबा भरपूर वेगाने चाललेला आहेत ज्याप्रमाणे लक्ष्या वेगाने पळतोय ज्याप्रमाणे सोन्या वेगाने पळतोय त्याप्रमाणे हा धावफलक वेगाने पळतोय आमने संघाचा खराब चेंडू फुल टॉस परंतु त्याच्यावरती थोडस मात्र टायमिंग परफेक्टली जुळाला नाही दुहेरीचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी आणि पळून पूर्ण 2 धावा केल्या आणि त्या मात्र ऑनफिल्ड पंचांनी बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची मात्र या ठिकाणी मागणी केलेली आहे कारण प्रत्येक संघाला पर इनिंग 1 रिव्ह्यू आहे ओनली बीमरसाठी आणि त्याचा वापर केलेला आहे एक्झॅक्टली आमने संघाने जर हा रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर मात्र या ठिकाणी तुम्हाला पुन्हा संधी असेल आणि जर अनसक्सेसफुल झाला तर मात्र तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू या ठिकाणी घेता येणार नाही तिसरे पंच आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत जरूर त्याची पाहणी करतील जो काय निर्णय येईल तो मित्रांनो नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू परंतु आतापर्यंत धाव फलक्यावरती धावा जर पाहिल्या तर 2 गडी बाद इट्स फेअर डिलिव्हरी फुल टॉस होता म्हणजे रिव्ह्यू अनसक्सेसफुल म्हणजे आता मात्र तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाहीये तर धाव फलकावरती 2 गडी बाद 62 धावा जोडल्या गेल्या आणि अजूनही या पहिल्या इनिंगचे आपण जर विचार केले तर 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे म्हणजे कुठेतरी या 70च्या पुढे आता मात्र कुठेतरी जाण्याच्या तयारीत आहेत आमने संघ असं मात्र या ठिकाणी आपण उल्लेख करू शकतोय कारण या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर हे सर्वात मोठी धावसंख्या आता मात्र कुठेतरी आमने संघाच्या बाजूने मात्र आपल्याला पाहायला मिळाली फटका हवेत केला मिस्टामिंग आहे शत्रशेख चेंडू खाली मात्र जजमेंट करतायत झेल होईल का प्रयत्न सुरू आहे झेल ड्रॉप आज फिल्डिंग मध्ये सुद्धा मात्र पाहिलं तर भरपूर चुका घडल्या गेल्या जय अंबिका देऊरपाडा संघाच्या वतीनं कारण आपण पाहिलं की एक मिसफिल्डच्या जोरावरती सुद्धा चौकार पाहायला मिळाला आणि तदनंतर पाहिलं तर हा झेल होऊ शकला असता परंतु स्कायर झेल होता भरपूर वेल चेंडू हवेत राहिला आणि त्याचमुळे थोडंसं जजमेंट थोडासा जो अनुमान होता तो चुकला गेला आणि अखेर चेंडू धरतीवरती दान झाला सागरला जीवनदान 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या 64 धावा धावफलक्यावरती लागल्या गेल्या एक डेंजर झोन कडे वाटचाल करत असताना ही धावसंख्या चाबुक शॉट स्टँड अँड डिलिव्हर चेंडू चालला अगदी साईड स्क्रीनच्या समोर 6 धावांसाठी षटकार पाहू शकाल अगदी बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला 2 विंडोज मध्ये तुम्ही रिप्ले पाहू शकाल फलंदाजाचे हावभाव आणि चेंडू कशा रीतीने मात्र रिलीज झालाय अगदी स्लो मोशन मध्ये त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने केला जातोय इथे मात्र विकेटची संभावना आहे नाकारता येऊ शकणार नाहीये सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होईल सागर तिसरा धक्का लागला टीम योगेश इलेव्हन आमने संघाला
की नाही तोपर्यंत आपण जाऊया दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. टीम गावदेवी स्पोर्ट येवई विपक्ष संजय स्पोर्ट साबत. ओ टू यू. टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मिस्टर भागेश मात्रे. तुमच्या सोबतीला दुसऱ्या इनिंग मध्ये जोडले जातील आणि नाणेफेकी आपण इथे संपन्न करूया. हा सन्माननीय बारामजी मेहर यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 5 षटकांचा आहे. उपस्थित दोन्ही संघाच्या संघनायकांच्या माहितीसाठी नाणेफेकी तुम्हाला एक्झॅक्टली मी सांगू इच्छितो. एका बाजूला पाहू शकाल लक्ष्या बैल चषक 2025 आणि दुसरीकडे जे जोटिंग देवरुंग असं तुम्हाला नामोल्लेख करायचा आहे. कॉल देतात सावध संघ. लक्ष्य बैल चषक 2025 ची मागणी केली आणि क्या बात आहे. जशी मागणी तसा पुरवठा. मान्यवरांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम दिगंबर. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर कुठेतरी तुमचा संघ अडचणीमध्ये होता, परंतु म्हणतात ना जो जिताव सिकंदर तुमच्या गोलंदाजाने चांगला परफॉर्मन्स केला त्या धाबा डिपेंड केल्या. आता टॉस जिंकलाय, किती इम्पॉर्टंट टॉस होता तुमच्या संघासाठी? टॉस तर खूपच इम्पॉर्टंट होता, कारण टॉस जिंकल्यानंतर काही प्लेयरांचं मनोबल सुद्धा वाढत असतं. त्याच्यामुळे टॉस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता. काय करणार, बॅटिंग करणार की फिल्डिंग? फिल्डिंग करणार. आणि एक्झॅक्टली प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. काय संघामध्ये बदल वगैरे पाहायला मिळेल? नाही, हा तोच संघ खेळणार आहे. एक्झॅक्टली मी पाहतो की किरण पाटील इथे कैलास पाटील चांगल्या मूडमध्ये आहे. अक्षय मात्रे चांगला कामगिरी करतोय. निहेल मात्रे सध्या मॅच फिनिशिंगचा रोल अदा करतोय. परंतु जेडी बद्दल काय सांगशील की प्रत्येक स्पर्धेमध्ये कुठेतरी त्याचा आउट ऑफ फॉर्म आहे? सध्या तर जेडी खूप आउट फॉर्ममध्ये दिसत आला आहे आणि आम्हाला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहे की त्यांनी चांगला खेळ खेळावा आणि आपल्या संघासाठी प्रयत्न करावे. मग त्याच्या क्रमवारीमध्ये काय चेंजेस पाहायला मिळू शकेल का? क्रमवारी आम्ही त्या सिच्युएशननुसार आम्ही जेडीचा वापर करणार आहोत. तर नक्कीच तुझ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळी संघाचे संघनायक माझ्या सोबतीला बॅटिंग करायची आहे आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर चांगला बॅलन्सिंग संघ आहे. तर त्या संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करणार? 50+. आपल्या संघामध्ये काय बदल पाहायला मिळू शकेल का? नाही. सध्या तरी पाहिलं तर तुमच्या संघासाठी राहुल माडा असेल, मनोज घाटाला असेल, समीर असेल, संजय असेल, हे चांगले खेळाडू, त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. परंतु जे युवा खेळाडू तुमच्या संघामध्ये आहेत त्यांच्याकडे तुम्हाला काय जास्त अपेक्षा आहेत? त्यांच्याकडून चांगले करण्याचा प्रयत्न करण्याचं सांगेन. स्पर्धा जिंकायची असेल तर प्रत्येक सामन्यातून जिंकावंच लागेल, कारण नॉकआउटची स्पर्धा आहे. तर हा सामना खरोखर तुमच्या संघासाठी इम्पॉर्टंट आहे. तर काय रणनीती असेल, काय प्लॅनिंग असणार आहेत? मैदानानंच चालेल. स्पर्धेबद्दल काही 2 शब्द? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि इथे खेळण्याची संधी दिली म्हणून त्यांना धन्यवाद. तर की तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघ नायकांनी मात्र चांगला मनोगत आपलं व्यक्त केलेलं आहे. परंतु न्यूज अशी आहे की टॉस जिंकला ट्रिपल एस संघाने अर्थात संजय स्पोर्ट सावध संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. तर आपण जाऊया टॉस बॉक्समधून पुन्हा कॉम बॉक्समध्ये. तिथे सज्ज असतील दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी वॉइस ऑफ भाल गावचा हा सुपुत्र मिस्टर भागेश मात्रे यांच्याकडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. फिल्डिंग लावून घ्या. आमने टीम विनंती करेन आता तुमची फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सुरुवातीला आपण बॅटिंग करत असताना संघाला बघितलं तर टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते टार्गेट जर आपण विचार केला गेला तर 77चं, परंतु या ठिकाणी टेलिव्हिजन स्क्रीनवरती एक नंदी दाखवला जातोय. एक काल असा होता की भिवंडी एक्सप्रेस ही पदवी आपण दिली होती त्या नंदीला. अर्थातच लोणंद केसरी, चव्हाणवाडी केसरी हे 2 किताब त्याने पटकवले होते. आता तर सागर बैल बेतात वेगाचा बादशाह तो आज आपल्यामध्ये नाही आहे. सो खरं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्या नंदीला देऊयात, कारण हे आपले जीव असतात. पोटच्या पोरासारखं आपल्याला त्यांना पाळावं लागतं. आणि बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक सारे असे नंदी ज्या आपल्यामधून निघून गेल्यानंतर आपण त्याच्या दशक्रिया विधीसुद्धा बघितल्यात. खरं तर आमच्याच डोळ्यासमोरचा एक प्रसंग, भालगावाचा मोठा सुलतान जेव्हा त्याचं निधन झालं, त्याच्या मालकाने अर्थातच विक्रम म्हात्रे यांनी त्याचा 13वा सुद्धा केला होता. म्हणजेच एवढा जीव असतो. आपण पोटच्या पोराला जेवढं पाळतो तेवढं आपल्याला त्या नंदीला पालावं लागतं. त्यासाठी आपण भरपूर प्रयत्नही करतो. परंतु सागर जो नंदी आपल्यामध्ये आज नाही आहेत त्यांना आपण देऊया भावपूर्ण श्रद्धांजली.
हे फ्लॅग सध्या तरी तुमच्या टेलिव्हिजन Check. स्क्रीनवरती निश्चितपणे या ठिकाणी मी विनंती करतो सुरेश दलवी जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे ग्रामपंचायत आमने पडायचे आणि त्याच्या सोबतीला रामकृष्ण काकडे यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. आणि पंडित गोडे यांच्यासाठी एक पारितोषिक आमच्याकडे आलेलं आहे. जर पंडित गोडे मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि जर त्यांनी सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर केतन बजागे यांच्या माध्यमातून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सो ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. विनंती करतोय खेळाडू कक्षामध्ये इतर कुठलाही प्रेक्षक तिथे नसणार आहे. आणि सुरेंजी दलवी आणि रामकृष्ण काकडे आपल्यास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 77 धावसंख्येचं टार्गेट, ते टार्गेट मनामध्ये ठेवत असताना सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आजच्या दिवसातल्या 3 मॅचेसमध्ये आपण बघितलं तर 3 मॅचेस ह्या डिफरंट झालेल्या आहेत. बाकी मी तुला 2 मिनिट थांबवतोय. जो लक्षा बैल खेळाडू कक्ष आहे तिथे मात्र देवरिंगपाडा संघाचे खेळाडू आहेत. मी विनंती करतो की आपण खुर्च्यांवरती बसा, कारण आपल्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. आणि जे प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी आपण तिथून बाजूला जायचं आहे प्लीज. कारण पहा, या स्पर्धेचा एकच हेतू आहे की आपल्या असोसिएशनमध्ये आपल्या विभागामध्ये या शिस्तीचं वलन लागावं आणि या डिसिप्लिन काय आहे त्याचा मात्र नक्कीच कुठेतरी एक छोटासा प्रयत्न देण्याचा या ठिकाणी सुरू आहे. तो म्हणजे या जय झोटिंग देवरी संघाचा. आणि त्यांना तुम्ही सर्वजण कॉपरेट कराल हीच अपेक्षा मी तुमच्याकडून बाळगतोय. थँक्यू सो मच. 77 धावसंख्येचं टार्गेट, सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये केतन आणि संकेत आणि पहिलं षटक तयार. पहिलाच बॉल 77चा डिफेंड करायचा आहे. ज्या धावा बनवल्या त्या रोखायच्या सुद्धा आहेत. तो सांगणारा सुपर बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. टीमचा कॅप्टन सागरचा ओव्हर द विकेटने मारा तुम्ही सध्या तरी पाहताय. आणि अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये या सागरची बॉलिंग ना खरं तर आम्हाला ही हवीशी वाटली आहे. कारण उंचपुरा गोलंदाज टीमला नेहमी सांभाळत असतो. आमने गावाच्या खरं तर या क्रिकेटच्या डेव्हलपमेंटमध्ये या खेळाडूचं खूप मोठं हात आहे आणि त्यानेच पहिलं षटक घेतलंय. लो फुल टॉस बॉल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॉल मागे विकेट किपरच्या हातामध्ये. लागोपाठचे 2 डॉट बॉल 77 धावसंख्येचा पाठला करत असताना थोडेसे महागडे ठरतील. एका संघाला धावा बनवायच्या आहेत, एका संघाला धावा डिफेंड करायच्या आहेत. एका संघाची बॅटिंग पूर्ण झाली आहे. अर्थातच योगेश 11 आमने या टीमच्या धावा 76 बनल्या गेल्या आणि 77चं टार्गेट डिफेंड करण्याच्या अनुमानाने सध्या तरी हा टर्निंग बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. जो टर्न झाला अगदी समोरून त्या चेंडूला टर्न करण्यात आलं गोलंदाज सागरच्या माध्यमातून. आणि इथनं शांत ठेवत असताना संकेतला शुभ संकेत द्यायचा आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये जी बॉलिंगची धार सुरू आहे, टप्पा नियंत्रित, लेंथ अँड लाईनवरती कॉन्सन्ट्रेशन करून सागरची जी बॉलिंग सध्या तरी सुरू आहे ना ती डोकेदुखी ठरतीये या मॅचमध्ये. संकेतला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जास्त सफल झाले. हाही बॉल जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. याचा अर्थ सागर सुरुवातीपासनं समोर असलेल्या संघाला तेच सांगतोय की 77 धावसंख्येचा डिफेंड करण्यासाठी आम्ही रेडी आहोत. योगेश 11 आमने आणि त्यांच्या विरोधात जय अंबिका देवरुंगपाडा असा सामना सुरू आहे. पहिले 5 बॉल झालेले आहेत. या ओव्हरमध्ये एक सिंगल फक्त आली आहे. 4 बॉल झाले आहेत आणि एकच सिंगल आली आहे. हा 5वा बॉल, तोही विकेट किपरच्या हातामध्ये. सागरचं सुंदर षटक. हाही बॉल टर्न झाला. फक्त 1 धाव आतापर्यंत त्याने खर्च केली आहे. 77चं टार्गेट बनवत असताना संकेत आता थोडासा का होईना बॅटिंगच्या माध्यमातून बॅकफुटला. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने विकेट मिळू शकते. विकेट किपरने जागा सोडली आहे. अगदी समोर चेंडू. संकेत स्ट्रगल करत होता आणि अखेरकार त्याचा स्ट्रगल या ठिकाणी संपलाय. महत्वाची विकेट मिळवत असताना संकेतची सागर ज्याने बॅटिंगच्या माध्यमातून 39 धावा इंडिव्हिज्युअल बनवल्या होत्या त्या सागरचा पहिला षटक या ठिकाणी संपलाय. 1 धाव आणि 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ जय अंबिका देवरुंगपाडा. सन्माननीय रोहन पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करेन मंचावरती या, तुम्ही आसन ग्रहण करा. कारण पुण्य हे आपण कमवू शकतो, परंतु त्या पुण्याला कमवण्यासाठी आपल्याला समाजसेवा आणि पुण्य वाढेल त्या गोष्टी द्याव्या लागतात. या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती जरूर आपल्याला मंचावरती पाहायला मिळेल. परंतु आजच्या दिवसाची ज्यांनी भोजनाची सोय केली ते आपले दानशूर दाते सन्माननीय रोहनजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करेन की या मंचावरती आसन ग्रहण करा. तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली. प्रोडक्टिव्ह ते षटक राहिले सागरचा. आणि आता आला कुमार सुद्धा ओव्हर द विकेटने बॉल वेगाने टाकत असतो. हा बॉल थोडासा पुढे ठेवण्यात आला. लेंथ पुढे होती. या बॉलवरती लेग बायची धाव पंचांनी
आमच्यापर्यंत दर्शवली आहे. आता जर लेग बायट्स टीमच्या टोटलमध्ये ॲड करत आहोत. धावा झाल्या 2. पहिलं प्रोडक्टिव्ह जे षटक राहिलं ना सागरचं, ते महत्त्वाचं राहिलं, ज्याच्यामध्ये एक विकेटही त्याला मिळाली आहे. आता डीपचं क्षेत्ररक्षण खरं तर एक फिल्डरने सजेल. 3 फिल्डर तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. एक फिल्डर लॉंग ऑनला, दुसरा काऊ कॉर्नर मिड विकेटच्या मध्ये, एक फिल्डर कव्हर्सला तुम्हाला पाहायला मिळतोय. असे क्षेत्ररक्षण असं झालं. खुलवट टप्पाचा बॉल समोर खेळतात. फिल्डर आहेत, लॉफ केलं गेलं होतं समोर, ताकदीचा वापरही होता, परंतु खुलवट टप्पाचा बॉल जास्त एनर्जी जनरेट करू शकला नाही तो या स्ट्रोकवरती. बॉल डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डिंग झाली, तिथनं मिळतीये या बॉलवरती सिंगलने टीमची धावसंख्या 377 धावा बनवायच्यात. आतापर्यंत 1.2 षटकांचा खेळ संपलाय. सध्या तरी तुम्ही इक्वेशन टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतात की 22 चेंडू 17 धावा हा इक्वेशन बनवायचं आहे, रंगवायचं आहे धावफलक. मोठे स्ट्रोक आता यायला हवेत, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धावा आली आहे टेवरून पाड्याच्या स्कोर कार्डवरती. खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय मागे. सागर विकेट किपर, डायरेक्ट हिटचा प्रयत्न मिस झालाय. बॉल ओव्हरथ्रोच्या माध्यमातून मागे चालला होता, परंतु त्याला थांबवलं गेलंय. सागरने बघितली होती, कारण जी रनिंग होती ती कमकुवत पडत होती. मग त्यालाही वाटलं की जर डायरेक्ट हिट झाला तर कदाचित दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो, परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. त्या बॉलवरती मिळाला धावा 2. 2ने टीमची धावसंख्या 1 मिळाली का? 1 मिळाली, म्हणजे टीमची धावसंख्या होते 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. टीम जंबुका देवरुंगपाडा. लेंथ पुढे होती, समोर व्ही शेपमध्ये लॉंग ऑनला पुन्हा एकदा तोच फिल्डर, ज्या फिल्डरने अगदी बाउंड्री लाईन लगत बॉल अडवला होता. याही बॉलवरती सिंगलच मिळेल. सध्या तरी सिंगल डबलने काम सुरू आहे. मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी संकेत गेला, परंतु त्याची विकेट मैदानाच्या बाहेर. आतापर्यंत देवेश आणि केतन मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कडा आहे, बॉल मागे चाललाय. थर्डमॅन आणि फाईन लेगच्या अगदी समोर चेंडू पायाच्या साईने अडवण्याचा प्रयत्नही झाला फिल्डरचा, परंतु सोडली गेली आहे जागा. बॉलरने 2 धावा इथनं पूर्ण होतील का नाही, सागरकडे बॉल गेला आणि अगदी इझिली गुड रनिंग बिटवीन द विकेटने या धावा या ठिकाणी केल्या गेल्यात कंप्लीट. हे ओव्हर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 बॉलचं संपलंय. 1 बॉल अजूनही टाकणं बाकी. इंडिव्हिज्युअल धावा देवेश जर तुम्ही पाहिल्या गेल्या तर त्यांनी बनवल्या गेल्या इंडिव्हिज्युअल 4. एका बाजूला केतन 2 धावेने आपल्या टीमला पुढे नेतोय. या एक धावा जर संघ देवरुंगपाडा जोडतोय ना, तर येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये टार्गेट चेस करण्याचा प्रेशर जास्त वाढेल. मागे चाललाय बॉल अगदी फिल्डरच्या समोर, असं वाटलं आम्हाला मागे चाललाय, परंतु खेळपट्टी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अपोजिट अर्थातच थोडीशी क्रॉस असल्या कारणाने या गोष्टीचा अनुमान कदाचित काहीशा गोष्टींचा आम्हाला लावणं कठीण होईल. या बॉलवरती 2 धावा आल्या, इझिली याही धावा कंप्लीट केल्या गेल्या. अशा प्रकारे ओव्हर नंबर 2 अर्थातच 2 षटकांचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 9. अर्थातच इक्वेशन जर आपण पाहिलं तर 18 चेंडूंमध्ये अजूनही 68 धावा या मॅचमध्ये बनवायचे आहेत. अठरा बॉल आणि 68 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये अजूनही बाकी आहे. त्या टार्गेटला चेस डाऊन करण्यासाठी आता जास्त स्ट्रगल करावं लागेल, जास्त मेहनत करावी लागेल. त्याचं एकमेव कारण की 2 ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या नाही. 2 ओव्हर अगदी इकॉनॉमिकल राहिले, कंज्यूस बॉलिंग केली. आता जर टीमच्या कॅप्टन सागरने फक्त 1 धावेचं षटक हाताळलं, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण फक्त 7 धावा खर्च करत असताना बघितला, तो म्हणजेच गोलंदाज कुमारला नवीन फ्रेश बॉलर यूज केला जातोय किरण. म्हणजे आता 4थ्या या 5व्या ओव्हरमध्ये नेमकं सागर येणार की कुमार येणार की अजून एक षटक फ्रेश बॉलरला देणार मग किरणला देणार, त्या निर्धारित केल्या जातील प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये. लेंथ बॉलवरती ऑन साईडला क्रॉस बॅट केल्यानंतर टप्पा अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोर होता, त्याला अडवू शकलं नाही. बॉल चाललाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. या इनिंग मधला येणारा हा पहिला चौकार. ॲक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती हार्ड लेंथवरती बॉल जास्त नव्हता, जास्त टॉस झाला नाही चेंडू. टप्पा मिडविकेटच्या फिल्डरच्या अगदी समोर पडण्यात आला. त्याचा अनुमान होता की बॉल कमी उसळीचा राहील, परंतु उसळी जास्त होती. बॉल अगदी त्याच्या डोक्यावरून मिडविकेटच्या बाहेर. हा षटकार नंबर पहिला या इनिंगमधला तुम्हाला पाहायला मिळतोय. चौकाराने समीकरण थोडंसं बदललंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 13 आकडावरती. पुन्हा एकदा ऑनसाइडला मोठा फटका येईल. लागोपाठचे 2 वार जे 2 गोलंदाजांनी केलं नव्हतं ते आता खरं तर या 3ऱ्या गोलंदाजाने केलं. ते म्हणजे चुकीचं, ते म्हणजेच पाहिलं गेलं तर प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या विरोधात हा पहिला षटकार. हा ॲक्शन रिप्ले ओव्हर द विकेटने ताकदीचा प्रचंड वापर.
आधी मिड विकेट, त्याच्यानंतर आता स्क्वेअरले क्रॉस करत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय आणि जे समीकरण खरं तर 18 बॉल आणि 68 धावसंख्येचं होतं ना, ते समीकरण आता थोडंसं का होईना परंतु क्लोज झालाय. आता 16 मध्ये 58 बनवायचे. विचार पडला असेल आता किरणला की कुमारने जी बॉलिंग केली, जी बॉलिंग केली सागरने, त्या बॉलिंगला कुठेतरी आपण साजेसा खेळ करत नाही. येणाऱ्या 2 बॉलरने चांगली कामगिरी केली आणि तिसऱ्या बॉलरने थोडीशी कमकुवत कामगिरी केली ना, मग विचार करावा लागतो की चौथ्या ओव्हरमध्ये नक्की कंटिन्यू सेकंड स्पेलमध्ये कोणाला ठेवावं. यावेळेला आता संधी नामी चालून आली आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर वळतोय, जज करतोय, वेल जज कॅच. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. डीपमध्ये ऋषी होते, मिड विकेटवरून आले, कॅच पकडली गेली आणि अखेरकार ज्या खेळाडूच्या बॅटमधून 2 मोठे फटके अर्थातच केतन मैदानाच्या आतमध्ये खेळत होता, त्याच्या खेळीचा अंत लागणारा हा झटका दुसरा. सध्या तरी तुम्ही पाहतात केतनला बॉडी लँग्वेज थोडीशी सांगून जाते की तो नाराज आहे. 5 चेंडूमध्ये त्याचं 12 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं या मॅचमध्ये. हा ॲक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती. पुढे होता चेंडू, ऑफसमवरती बॉल होता, त्याला उंच खेळले, जास्त लांबी प्राप्त झाली नाही, उंची जास्त प्राप्त झाली. ऋषी होते, एक स्टायलिश खेळाडू, त्याच्या हातामध्ये झेल. खरं तर त्याच्या डोळ्यांवरती गॉगल आहेत आणि गॉगल खेळाडू बहुतांश वेळेला यूज करत असतात, कारण स्पेशली दुपारचं सत्र असतं, उन्हाचा प्रवाह जास्त असतो. उन्हाच्या तीक्ष्ण प्रवाहातून आपण वाचलो जावं आणि आपल्या डोळ्यांवरती ते ऊन जास्त परावर्तित न व्हावं, त्यासाठी आपण गॉगल घालून अनेक साऱ्या खेळाडूंना बघितलेत. परंतु आता आमच्या कॉम्बॉक्समध्ये उन्हाचा प्रवाह जास्त नाही आहे, तरी आमचे ऑफिशियल अपडेटर त्यांच्या डोळ्यांवरती, नीरज, त्यांच्या डोळ्यांवरती ग्लास आहे, ते एक स्टायलिश आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यासाठी चांगला बॉल. पंडितला तुम्ही बघतात क्रमांक 4 वरती त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय, परंतु त्याच्या पदरी पहिल्याच बॉलवरती निराशा पडते. त्याचं एकमेव कारण की किरणची चांगली चालणारी बॉलिंग, 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले, परंतु त्याच्यानंतर त्यांनी कमबॅक केला गेलाय, ज्याप्रमाणे सागर आणि कुमारने कामगिरी केली होती. ऑन स्ट्राईक पंडित, टीमची धावसंख्या 19. मिस्टामिंग आहेत हवेमध्ये. फिल्डर थोडेसे पुढे आले, आधी थांबले फिल्डर, कारण त्यालाही माहिती आहे की लोमास लँडमध्ये चेंडू पडेल, आपण बॉलकडे पोचू शकत नाही. हलवार पद्धतीने तोही थोडासा थांबला, त्यांनी स्टॉप केलं पायांना. इथनं 2 धावा मिळतात. टीमची धावसंख्या 21. इक्वेशन जर आपण पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये आता 13 मध्ये बनवायचे 56. आपण असंही म्हणू शकतो की हे सध्या तरी इक्वेशन इम्पॉसिबलच आहे, कारण ज्याप्रमाणे 2 विकेट गमावले गेले, टॉप ऑर्डरचे बॅट्समन त्यांनी गमावले गेलेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. मिस्टामिंग आहे चेंडू, तिसरा बॉल मिस्टामिंग झालाय. एक मिस्टामिंगवरती कॅच पकडली, परंतु 2 मिस्टामिंगवरती सध्या तरी तुम्ही पाहतात की 2 धावा आल्यात. याच्या अगोदरचा बॉल ही मिस्टामिंग स्ट्रोक होता, तो फिल्डरपासनं दूर, हाही बॉल फिल्डरपासनं दूर होता. अशा प्रकारे शेवटच्या 2 बॉलवरती दुहेरी धावा आल्यात. अर्थातच या ओव्हरमध्ये तब्बल आल्या धावा 14 बनवायच्या होत्या. या मॅचमध्ये 77 धावा हे टार्गेट होतं आणि ते टार्गेट क्रॉस करत असताना 3 ओव्हरमध्ये फक्त 23 बनल्या गेल्यात, 2 विकेट गमावल्या गेल्यात. अर्थातच 12 मध्ये अजूनही 56 धावसंख्या बनवायची आहेत या मॅचमध्ये जय अंबिका देवरुंगपाडा या टीमला. या स्पर्धेचे नियम आम्ही आधीच तुमच्यापर्यंत पोहोचवले होते की जो तुमचा डगआउट आहे तो डगआउट तुम्ही चॉईस कराल. त्या चॉईस असलेल्या डगआउटमध्ये 9 चेअर ठेवलेल्या आहेत, त्या 9 चेअरवरतीच तुम्हाला बसायचं आहे. जर एखादा प्रेक्षक येऊन तुमच्या चेअरवरती बसला, मॅनेजमेंट कमिटीला ते निदर्शनात आलं, तर आम्ही तुम्हाला पॅनलाइज करू शकतो. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ऑल टीम. नवीन षटकाला सुरुवात झाली आहे, मागे खेळत आहेत, रिझल्ट चांगला मिळेल. गतीचा वापर केला गेला. बॉलर सागर या ठिकाणी आला, सागर बारशी अर्थातच फ्रेश बॉलर या ठिकाणी यूज केला गेला चौथा, त्याच्या विरोधात पहिला चौकार. चुकीचा खरं तर बॉल आपण म्हणू शकत नाही, टर्न करण्याचा प्रयत्न सागर बारशीचा, परंतु फाईन लेगला बॉल खूपच वेगाने ट्रॅव्हल झाला. तेवढी मुभा होती बॅट्समनला फटका खेळण्याची, कारण स्लो बॉल होता, जास्त गती नव्हती. हा पहा ओव्हर द विकेटने सागर बारशी टप्पा पडला, लेग स्टंपवरती थोडासा टर्न बाहेरही झाला, जागेवरून फक्त दिशा दिली, गतीचा वापर केला. ज्या ठिकाणी देवेश तुम्हाला पाहायला मिळाले, त्याच्या बॅटमधून चौकार आलाय आणि चौकाराने टीमची धावसंख्या 27. 77 धावसंख्येचं टार्गेट आहे. ते टार्गेट क्रॉस करत असताना आतापर्यंत बनल्या गेल्या 27. 11 मध्ये अजूनही 50 बनवायचे आहेत. विकेट गेल्या 2, 3.1 षटकाचा खेळ संपलाय. योगेश 11 आमने ए समोर खेळतोय, तो म्हणजेच जय अंबिका देवरुंगपाडा.
आमनेच्या सामने देवरुंगपाडा. सध्या तरी बनल्या 27 विकेट गेल्या 2 ओ द विकेट. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला अटेम्प्ट केलाय डीपमध्ये मिड विकेटला. पुन्हा एकदा ऋषी इन ॲक्शनमध्ये. इंटरनॅशनल क्रिकेट खेळत असताना जसं आपण फिल्डिंग करत असताना एखादा खेळाडू जसा उजव्या गुडघ्याला खाली करून जसा जमिनीवरती ज्या पोझिशनमध्ये तो बॉलला फील्ड करतो तशा पोझिशनमध्ये ऋषीने त्या बॉलला फील्ड केलं. या बॉलवरती मिळते सिंगल. अजूनही 10 मध्ये बनवायचे आहेत 49 धावा. ओव्हर द विकेट. लेंथवरती बॉल पिकअप स्ट्रोक पिक केला गेला बॉल आणि त्याला ताकदीच्या माध्यमातून पाठवला गेलाय ऋषीच्या डोक्यावरून एअर स्ट्राईकला सिक्सर. ऋषीला कॉन्फिडंट होता की हा बॉल आपल्या आव्हाक्या बाहेर आहे, त्याच्यामुळे त्याने प्रयत्न केले नाही. ताकदीचा प्रॉपर वापर. लेंथवरती बॉल लवकर लाईन पिक केली जिथे रिझल्ट चांगला मिळाला. फलंदाजाला षटकाराला आणि 9 मध्ये अजून 43 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा लेंथवरती आता बॉडीवरती आलाय ऋषी इन ॲक्शन मध्ये. पुन्हा एकदा कॉन्फिडंट आहे त्याला की कॅच पकडणार. कॅच पकडली डावकुऱ्या हाताने फेकलाय. दुसरी सफलता त्याच्या हातामध्ये. परंतु पहिली सफलता सागर बार्शीला या ठिकाणी मिळत असताना फलंदाज बाद पंडित. दबावाखाली सध्या तरी झुंजताना तुम्हाला जय अंबिका देवरुंगपाडा पाहायला मिळतोय. दबाव सुरुवातीपासून टाकला. सुरुवातीला आला टीमचा कॅप्टन सागर. त्याने फक्त एका धावसंख्येचं षटक हाताळलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये आला कुमारने षटक हाताळलं 7 धावेचं. 14 धावा जरूर गेल्या खरं तर तिसऱ्या षटकामध्ये. परंतु आता चौथ्या षटकाला सागर बार्शी सुरुवातीला मागणा ठरला आणि त्याच्यानंतर आता थोडासा कंट्रोल करतोय त्या धावा. 34 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. मी तर म्हणेन या मॅचमध्ये टार्गेट जर कदाचित 50-55 धावसंख्येचं असतं तर आपण असं म्हणू शकलो असतो की योगेश इनेवन आमने संघाला देवरुंगपाडा परास्त करेल. पण तो टार्गेट मोठं त्याच्या मागचं एकमेव कारण सागरशी झालेली आक्रमकता. 39 धावा त्याने इंडिव्हिज्युअल बनवल्या. थांबून खेळण्याचा प्रयत्न. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. त्याच्यासमोर चांगला बॉल. सतीश समोर हा डॉट बॉल फेकत असताना सागर बार्शी. आतापर्यंत बॉल समाप्त झालेले आहेत. 5 शेवटचा बॉल या ओव्हरमधला शिल्लक आहे. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दी सुव. 7 मध्ये 43 बनवायचे ते मॅचमध्ये अजूनही. शेवटचा बॉल तोही वेगाने टाकलाय. हे षटक राहिलं प्रोटेक्टिव्ह. याही षटकामध्ये जास्त धावा नाही आहेत. अशा प्रकारे आपण 4 ओव्हरचा खेळ समाप्त होताना बघितला. 4 ओव्हरमध्ये 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 34. टीम जय अंबिका देवरुंगपाडा आणि आता इक्वेशन 6 चेंडू 43. म्हणजे सुजल आता आपण असं म्हणू शकतो की ही 4थी मॅच आहे. या 4थ्या मॅचमध्ये डिफेंड करणारा संघच पुढे गेलाय. पहिल्या मॅचमध्ये 44 धावसंख्येचा बचाव झाला. दुसऱ्या मॅचमध्ये 54 धावसंख्येचा बचाव झाला. तिसऱ्या मॅचमध्ये आजच्या दिवसातला आणि या क्रीडांगणाचा विक्रमी खेळ. आता तर 34 धावा जय जोटिंग देवरुंग टीमने डिफेंड केल्या. आणि आता सध्या तरी या मॅचमध्ये सुद्धा जय हिंद देवरुंग या टीमने त्या धावा डिफेंड केल्या. आणि सध्या तरी या मॅचमध्ये आपण बघत आहात की आमने पाडा या धावा आपण बनवत असताना देवरुंगपाडा या टीमसमोर 77 धावा ते डिफेंड करतात. म्हणजे 4ही मॅचमध्ये आपण डिफेंडेबल संघ बघितला जो दुसऱ्या इनिंगमध्ये धावा डिफेंड करतोय. 6 मध्ये बनवायचे 43. पहिलाच बॉल पिक केलाय. लवकर जज केलं. सेट केलं गेलं स्वतःला. हार्ड लेंथवरती बॉल ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगच्या बाहेर हा सिक्सर. ओव्हर द विकेटने आले. शेवटच्या ओव्हरला विजय कंटिन्यू करतोय. खरं तर 5ही फ्रेश बॉलर यूज केले गेलेत. म्हणजेच या मॅचमध्ये आता पहारणी केली जाईल टीम आमनेच्या बाजूने की कोणता बॉलर कसं कामगिरी करतोय. नो डाऊट कुमार आणि सागरने खूप चांगली बॉलिंग केली आहे. त्यानंतर ते विचार करतात. यासाठीच त्यांनी 3 फ्रेश अजून बॉलर यूज केले गेले. सागर कंटिन्यू राहिला नाही. कुमार कंटिन्यू राहिला नाही. कारण त्यांना चेक करायचं आहे की आपल्या टीममधून कोणता बॉलर अशा सिच्युएशन हँडल करू शकतो. पर्यायी कोणता बॉलर आपण यूज करावा. बहुतांशी वेळेला या विभागामध्ये 4 ओव्हरचे सामने असतात. परंतु प्रथमतःच 5 ओव्हरचे सामने आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खेळवतोय. ऑन साईडला सिक्सर आला होता. त्याच्यानंतर कॅचची संधी होती. ते कॅचची संधी त्या ठिकाणी गमावली गेली आणि चौकारी दिलाय. अर्थातच 2 बॉलवरती आल्या 2 धावा. 2 बॉलवरती 2 मोठे फटके आल्यात. म्हणजेच 10 धावा आल्यात या 2 बॉलमध्ये. हा ॲक्शन रिप्ले. कॅच होती स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या हातामधनं निसटल्यानंतर तो चौकार आला.
4 चेंडू आता 33ची गरज. द विकेटने ताकदीचा वापर, प्रॉपर कनेक्टिव्हिटी आहे. टप्पा पडला, फिल्डरच्या हातामध्ये आलाय, काऊ कॉर्नरच्या. बॉल त्याने जास्त वेळ हातामध्ये ठेवला नाही, लगेचच फेकला गेला बॉलिंग एंडला. या बॉलवरती मिळते सिंगल. 3 मध्ये अजूनही बनवायचे आहेत 32. 45 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. आणि ती चर्चा आपण करत होतो ना की 50 ते 55 धावा जर असत्या ना तर कदाचित या मॅचमध्ये भरपूर सारा बदल तुम्हाला पाहायला मिळाला असता. पण तो क्रिकेट आहे, जर आणि तर यासाठी बनला नाही क्रिकेट. क्रिकेटमध्ये कधी काय घडू शकते याचा नेम नाही. मागच्या मॅचचं ज्वलंत उदाहरण, जय हिंद देवरुंग संघाने 34 धावा डिफेंड केल्या. ऑन साईडला बॉल चाललाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला. तोच फिल्डर ज्या फिल्डरच्या हातून मिस्टेक झाली होती, परंतु आता ती मिस्टेक रिकवर केली. 47 बनल्या गेल्यात. एक बॉल फक्त फेकायचा आहे आणि विजयाच्या दरवाजापर्यंत पोहोचत असताना विजयाचे दरवाजे खोलेले या मॅचमध्ये, तो म्हणजेच संघ योगेश 11 आमने. मॅच संपली आहे, मॅच बाजूने खरं तर राहिली आहे, अर्थातच रिझल्ट राहिला आहे, तो म्हणजेच योगेश 11 आमने या टीमच्या बाजूने. आणि या सामन्यामध्ये पराभव होत असताना जे अंबिका देवरुंग माफ करा. आता सध्या तरी हा तुम्हाला पाहायला मिळतोय बॅटिंग अनालिसिस, दोन्ही टीमचा बॉलिंग अनालिसिस. सागरच्या 39 धावा, 20 बॉल त्याने फेस केले. ऋषीने बनवल्या 15, नॉट आउट तोही राहिला. नॉट आउट राहिला किरण, त्याने बनवल्या 6. आपण सुरेंद्रला बघितलं, त्याने बनवल्या गेल्यात 9. आणि बॉलिंग करत असताना सागरने एका धावसंख्येचं षटक हाताळलं, 1 विकेट. नो डाऊट तोच राहिला या सामन्याचा सामनावीर. 39 धावा आणि 1 धाव देत असताना एक महत्त्वाची विकेट आपल्या टीमला मिळू दिली. तो टीमचा कॅप्टन सागर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.